नमस्कार. आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याचा पुरावा काय? पास्टर एल्विस फॉर चर्च यांच्या एका प्रवचनातून आज आपण साक्ष म्हणजे काय हे जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला एका अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया, जो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, की आपण जे मानतो ते खरं आहे हे समोरच्याला कसं पटवून द्यायचं? आपल्यावर कोणी विश्वास तरी का ठेवावा? ह्या विश्लेषणात आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी विश्वासासाठी साक्ष का गरजेची आहे हे बघू. मग देव चमत्कारांमधून कशी साक्ष देतो ते समजून घेऊ. त्यानंतर येशू हीच सर्वश्रेष्ठ साक्ष कशी आहे हे पाहू. आणि मग चारित्र्याच्या साक्षीचं महत्त्व आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे हेही आपण बघणार आहोत. चला तर मग पहिला मुद्दा समजून घेऊया. तो अगदी सोपा आहे. बघा, विश्वास काही हवेत तयार होत नाही का? त्याला कशाचा तरी आधार लागतो. एका साक्षीची, एका पुराव्याची गरज असते. मग ही साक्ष म्हणजे नेमकं काय? तर हा तो पुरावा आहे जो आपल्या विश्वासाला खरा ठरवतो. मग तो विश्वास एखाद्या व्यक्तीवर असो, एखाद्या विचारावर असो किंवा देवावर. या साक्षीशिवाय कोणताही विश्वास खरं तर फक्त एक मत बनून राहतो. बरं, मग देव स्वतःची साक्ष कशी देतो? प्रवचनानुसार याचा सगळ्यात पहिला आणि आपल्याला लगेच दिसणारा मार्ग म्हणजे चमत्कार. म्हणजे अशा घटना ज्या आपल्याला सांगतात की इथे काहीतरी दैवी घडलंय. मोशेची गोष्ट आठवतीये? तो देवाचा संदेश लोकांपर्यंत न्यायला घाबरत होता. का? कारण त्याला माहीत होतं लोक पहिला प्रश्न काय विचारतील, तुला खरंच देवाने पाठवलंय याचा पुरावा काय आहे? आणि मग लोकांचा हाच अविश्वास दूर करण्यासाठी देवाने मोशेला काय दिलं? 1-2 नाही तर 3 स्पष्ट चिन्ह दिली. काठीचा साप होणं, हाताला कोड येणं आणि पाण्याचं रक्त होणं. हे केवळ चमत्कार नव्हते, तर ती देवाची थेट निर्विवाद साक्ष होती. पण गंमत अशी आहे की साक्ष ही केवळ चमत्कारांपुरती मर्यादित नसते. हे प्रवचन आपल्याला साक्षीच्या सर्वोच्च पातळीवर घेऊन जातं, आणि ती म्हणजे स्वतः येशू. येशू स्वतः कोणत्याही एका चमत्कारापेक्षाही मोठी साक्ष आहे. येशूची साक्ष फक्त त्याच्या शब्दांवर अवलंबून नव्हती. त्याची साक्ष त्याच्या कामातून सिद्ध होत होती. स्वतः देवाने ती दिली होती. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी त्याच्यावर आरोप केले त्यांच्याच तोंडून त्याची साक्ष दिली गेली. जरा विचार करा, एक गुन्हेगार ज्याला शिक्षा झाली आहे तो आपल्या शेवटच्या क्षणी येशूच्या निर्दोष असण्याची साक्ष देतोय. एवढंच नाही तर रोमन गव्हर्नरची पत्नी, म्हणजे त्या काळातली एक सामर्थ्यवान स्त्री, ती सुद्धा आपल्या पतीला सांगते की त्या नीतिमान माणसापासून दूर राहा. आणि मग शेवटी तर हद्दच होते. तोच न्यायाधीश जो येशूला शिक्षा सुनावतो, तोच सगळ्या लोकांसमोर हात धुवून जाहीर करतो की मी या नीतिमान माणसाच्या रक्ताबद्दल निर्दोष आहे. यापेक्षा मोठी साक्ष आणखी काय असू शकते? या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. साक्ष म्हणजे केवळ काहीतरी अलौकिक घडणं नाही. खरी आणि सगळ्यात महत्त्वाची साक्ष तर आपल्या चारित्र्याची, आपल्या प्रामाणिकपणाची असते. आणि हे किती विलक्षण आहे बघा ना. इतिहासातले मोठे मोठे नेते मोशे, शमुएल, पौल हे सगळेजण लोकांना उघड आवाहन देत होते. ते म्हणत होते, सांगा, मी कधी तुमचं काही वाईट केलंय का? मी कधी तुमच्याकडून काही चुकीच्या पद्धतीने घेतलंय का? त्यांना आपल्या चारित्र्यावर एवढा विश्वास होता. पास्टर याच गोष्टीला आजच्या काळात आणतात. तेव्हाचं मी एक गाढवही घेतलं नाही हे म्हणणं काय? किंवा आजच्या काळात मी कोणाची ॲक्टिवा घेऊन त्यात पेट्रोल न भरता परत केली नाहीये म्हणणं काय? तत्त्व तेच आहे. जे आपलं नाही ते न घेणं, हीच चारित्र्याची खरी साक्ष आहे. खरं तर प्रवचनातली ही उपमा अगदी चपखल बसते. एखाद्या व्यक्तीची साख किंवा विश्वासार्हता म्हणजे काय, तर तो एक प्रकारचा चारित्र्याचा क्रेडिट स्कोअरच आहे जो आपल्या रोजच्या प्रामाणिक वागण्यातून तयार होतो. ठीक आहे, चमत्कारांची साक्ष, येशूची साक्ष, चारित्र्याची साक्ष, या सगळ्या चर्चेनंतर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की यातून आपण काय शिकायचं? आजच्या काळात आपली साक्ष कशी असायला हवी? याचं उत्तर खूप सोपं आहे. आपली साक्ष आपल्या रोजच्या वागण्यातून दिसते. आपण कुणाला फसवतो का? नाही. कुणाचं नुकसान करतो का? नाही. चोरी लबाडी करतो का? नाही. आपलं आयुष्य प्रामाणिक आणि निर्दोष असणं हीच आपली सगळ्यात मोठी साक्ष आहे. आणि म्हणूनच शेवटी हा एकच प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आपलं बोलणं आणि आपले शब्द बाजूला ठेवले तर आपलं प्रत्यक्ष जीवन आपल्या विश्वासांबद्दल नेमकी कोणती साक्ष देतं?